जय जिनेंद्र मुलांनो, मजेत आहात ना? आज आपण परिसर अभ्यासचा एक पाठ अभ्यासणार आहोत. गेल्या पाठामध्ये तुम्ही माझे कुटुंब आणि घर या विषयाविषयी माहिती पाहिलेली होती. आज आपण माझी शाळा पाठ 19वा पान नंबर 112 अभ्यासणार आहोत. सुरेखा आणि मिहिर रोजच्या पेक्षा लवकर उठले. आई वडिलांची मदत न घेता पटपट आवरू लागले. शाळेत जायची गडबड करू लागले. आईने विचारले, काय ग सुरेखा, आज काय एवढी घाई? सुरेखा म्हणाली, आज माझ्या जीवन शिक्षक प्राथमिक शाळेचा वाढदिवस आहे. आज आम्हाला खाऊ देणार आहे आणि कालच आमचा वर्ग स्वच्छ केला आहे. वर्गाच्या स्वच्छतेची आणि सजावटीची स्पर्धा आहे. माझी शाळा मला खूप आवडते. म्हणजे बघा, सुरेखा आणि मिहिर काय झालं होतं, रोजच्या पेक्षा लवकर उठले होते आणि आई वडिलांची मदत न घेता ते पटपट आवरू लागले. मग आई म्हणाली, काय झालं, आज लवकर का आवरताय? त्यावेळी काय म्हणतात बघा, आज त्यांची शाळा जीवन शिक्षक प्राथमिक शाळेचा वाढदिवस आहे. म्हणून काय झालं आहे, कालच सगळी शाळा स्वच्छ केलेली आहे आणि आज आमच्या काय झालं आहे, शाळेमध्ये खाऊ सुद्धा देणार आहे. म्हणून आम्ही काय करणार आहोत, जाणार आहोत लवकर, कारण मला माझी शाळा खूप आवडते. बाबा म्हणाले, मिहिर, आमच्या वेळी नव्हतं असं काही. मिहिर म्हणाला, अहो बाबा, माझ्या वाढदिवसासारखाच शाळेचा वाढदिवस. माझी शाळा खेळात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी असते. आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होतात, खेळाच्या स्पर्धा होतात. बाबा, प्रकल्प पूर्ण करणे, सहलीला जाणे, स्नेहसंमेलनात भाग घेणे या गोष्टी मी आवडीने करतो. म्हणजे बघा, आपण कसं आपल्या शाळेचा वाढदिवस साजरा करतो. बघा, आठवा आपल्या शाळेचा वाढदिवस कधी असतो? बरोबर, आपल्या शाळेचा प्राथमिक विद्यामंदिर बाहुबली शाळेचा वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस आपण 12 जुलै दिवशी साजरा करतो. आपण त्या दिवशी विविध भाषण स्पर्धा घेतो, विविध चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आपल्या असतात. आपला काय असतो त्या दिवशी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सुद्धा आपण त्या दिवशी साजरा करतो. बघा, आठवलं ना आपल्याला? आपण या वर्षात या सगळ्या गोष्टी काय करत आहोत, खूपच आपल्याला आठवत आहे. तर मग असा काय आहे, सुरेखा आणि मिहिर यांच्या शाळेचा वाढदिवस झालेला आहे. मग आता बघा, सांगा पाहू, या प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधायची आहे. तुमच्या गावातील शाळेची स्थापना केव्हा झाली? म्हणजे आपल्या शाळेची स्थापना केव्हा झाली हे तुम्ही सांगायचं आहे. आणि शाळेचा स्थापना दिन कसा साजरा करतात आणि शाळेतील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात, या तिन्ही प्रश्नांची उत्तर तुम्ही काय करायचं आहे, वहीमध्ये लिहायचं आहे. हे माहित आहे का बघा तुम्हाला, आपल्या देशात खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. जसं तुम्ही शाळेला एका पूर्वी काय होतं, विद्यार्थी शिक्षकांच्या घरी अभ्यासासाठी जात असे. काही वर्ष तिथंच राहायचं, त्यांच्याच घरी राहायचं आणि शिक्षण घेत असत. नंतरच्या काळात नंतर काय झालं बघा, की गावामध्ये एक शिक्षक आणि विविध वयोगटातील विद्यार्थी एकत्र येऊ लागले. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी असणार जे ऋषीमुनी असतात, काय करणार बघा, राजे सगळे काय करणार, त्या ऋषीमुनींच्या घरी म्हणजे शिक्षकांच्या घरी येऊन राहणार आणि काही वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते त्यांच्या गुरूंच्याच घरी राहत असत. पुढे पुढे काय झालं, काही काळानंतर काय झालं, गावामध्ये एकच शिक्षक तयार झाले आणि सगळ्या काय वयोगटातील मुलं म्हणजे 1ली ते 5वी 10वी पर्यंत सगळी मुलं एकाच ठिकाणच्या पुढे शिकू लागली. मग शिक्षकांना काय करत असत, शिकत असत. मग विद्यार्थी काय करत बघा, जमिनीवरील अक्षरे, आकडे गिरवत असत. या काळात काय बघा, मुलींना शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती आणि ज्यावेळी मुली काही शिक्षण घेत नव्हत्या, त्या फक्त चूल आणि मूल एवढ्याच गोष्टी करत होत्या. आणि
आणि ज्यावेळी ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी सध्याची ही शिक्षण पद्धती आणल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काय केले बघा, मुलींच्या शिक्षणाला पुण्यातून सुरुवात केली. म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दोघांनी मिळून काय केलं, पुण्यामध्ये काय केलं, मुलींची शाळा सुरू केली. आता बघा शाळेतील बदल कसे कसे होत गेले हे आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा पूर्वी गावागावामध्ये शाळा भरायच्या वा एखाद्या त्यासाठी शाळा भरायच्या म्हणजे मोठे मोठे वर्ग त्या काळी नव्हते. तर त्या बघा एखाद्या मोठ्या वडाखाली किंवा सावली देणाऱ्या जागी सर्व विद्यार्थी मुले एकत्र जमायचे. एकच शिक्षक असणार, वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यात पाढे, बेरीज, वजाबाकी, अक्षर ओळख, हिशोब यांचा समावेश असायचा. इंग्रज भारतात आल्यावर मग त्यांनी काय केली, ही आजची शाळा पद्धत सुरू केली. प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही हे आपल्याकडील लोकांच्या लक्षात आले आणि मग लोक स्वतःहून पुढाकार घेऊन काय पुढवले, मुलांना शाळेमध्ये पाठवू लागले आणि त्यातूनच मग आजच्या आपल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा सुरू झाल्या. तुम्ही हे करून पाहायचं आहे की शाळा आणि शिक्षण याविषयी केलेले महान कार्य केलेल्या काही व्यक्ती आहेत, त्या पुढील व्यक्ती आहेत, त्यांची माहिती तुम्ही काय करायची आहे, पालकांकडून मिळवायची आहे. ती माहिती वहीत लिहून काढायची आहे. तर बघा ते काय आहे, ते संशोधक म्हणजे शाळा आणि शिक्षण क्षेत्रात काम केलेले कोण कोण आहेत, तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर बाबूराव पाटील आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख या अनेक महान व्यक्तींनी काय केलं आहे, शाळेसाठी आणि शिक्षणासाठी महान कार्य केलेलं आहे. आणि या सर्वांची तुम्ही काय करायची आहे, माहिती मिळवायची आहे आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. सावित्रीबाई फुले त्या होत्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांच्याविषयी बघा, ज्यावेळी त्यांनी शाळेतील मुलींची वार्षिक परीक्षा झाली, शाळेत परीक्षा घेतली होती, वार्षिक परीक्षा झाली आणि तेव्हा ती परीक्षा बघायला उत्सुकतेने अनेक लोक जमले होते. पहिल्या क्रमांकाच्या मुलीला बक्षीस दिले जात असताना ती काय म्हणाली बघा, मला बक्षिसे नको, मला शाळेसाठी ग्रंथालय हवे आहे. ती मुलगी बघा रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. ज्योतिराव सावित्रीबाईंनी शाळेतील मुला मुलींना त्यावेळी काय होतं, शेती व तंत्र शिक्षण सुद्धा देण्याची व्यवस्था केलेली होती. म्हणजे फक्त गणित, भाषा, इंग्रजी असे विषय न शिकवता त्यांनी शेती आणि तंत्र शिक्षण सुद्धा त्या काळी मुलांना दिलेलं होतं. तर बघा जनगण मन हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले आहे. मग आता बघा त्यांनी बंगालमध्ये बोलपूर येथे काय केली, शाळा सुरू केली. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, किलबिलाणारे पक्षी, निळे आकाश अशा परिसरात ते शाळा भरवायची. या शाळेचे नाव त्यांनी काय ठेवलं होतं, शांती निकेतन असे ठेवलेलं होतं. मुलांना ती शाळा फार आवडायची. तेथील वातावरण कसे शांत, गडबड गोंधळ नाही, मोटारींचा आवाज नाही, टांग्यांचा खडखडाट नाही, अशी ही शाळा त्याला बघा झाडाखाली भरवायची. या शाळेत गायला, नाचायला शिकवायचे, हस्तकला व हस्तव्यवसायही शिकवायचे. मुले स्वतःच नाटके बसवायची, गाणी गायची, नाचायची आणि त्याबरोबर नवनवे विषयही शिकायची. या शाळेत बाहेरच्या देशातूनही मुले शिकायला यायची. टागोरांना 1913 मध्ये मग काय बघा नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं आणि या पारितोषिकाची सर्व रक्कम त्यांनी काय केली होती, आपल्या शाळेला त्यांनी दिलेली होती. असे हे रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं होतं बघा, शांती निकेतन ही काय केली होती, शाळा स्थापन केली
विचारामध्ये त्यांनी श्रमसंस्कार आणि स्वतः प्रयोग करून शिकणे अशा गोष्टीवर भर दिला होता. म्हणजे आपण कष्ट करणे आणि जे जे वेगवेगळे प्रयोग आहेत ते आपण स्वतः करणे हे त्यांनी काय केलं होतं, गोष्टी तयार केलेल्या होत्या. पुढे आहे मौलाना आझाद. हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग व माध्यमिक शिक्षण आयोग यांची नियुक्ती केली. विद्यापीठ आयोग अनुदान आयोगाच्या स्थापनेत ही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समावेश अभ्यासात झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. आणि 11 नोव्हेंबर बघा, हा त्यांचा जो जन्मदिवस असतो तो राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून आपण दरवर्षी देशभरात आपण साजरा करतो. आता तुम्ही मला सांगा पाहू, शाळेच्या मैदानावर कोणकोणते खेळ खेळले जातात? शाळेची स्वच्छता कशी ठेवली जाते, त्यात तुम्ही कशी मदत करता? त्याचप्रकारे शाळेतील कोणकोणत्या उपक्रमामध्ये तुम्ही भाग घेता? शाळेत तुम्ही कसे येता? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आठवतच असतील आणि तुम्ही काय करायचे आहे, वहीमध्ये लिहायची आहे. तर बघा, आपण शाळेत काय करतो, तर आपण शाळेत शिकण्यासाठी येतो. शाळेमध्ये आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो, कविता गाणी म्हणतो, चित्रे काढतो. शाळेत आपल्याला खेळायला सुद्धा मिळते. खो खो, कबड्डी, लेझीम, झांज यासारखे अनेक खेळ आपण शाळेमध्ये खेळतो. बॅडमिंटन, रिले अशा विविध स्पर्धा सुद्धा आपल्या शाळेमध्ये असतात. आणि आपण दररोज नियमितपणे शाळेला सुद्धा यायला हवे. आणि शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची काय लागते, सवय लागते. आपली स्वच्छता कशी राखावी, आपण हे कुठं शिकतो, आपण स्वच्छ कसं राहायचं, कसं स्वच्छ राहायचं हे आपण शाळेत शिकतो. आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्वही आपल्याला शाळेमध्ये समजते. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणजे बघा, आपल्या शाळेमध्ये काय काय असतं, तर ग्रंथालय, सभागृह, संगणक कक्ष, मैदान, आपल्या शाळेचे बस आहे, शाळेची वाहतूक असते. आपल्या शाळेमध्ये समुपदेशक येतात, म्हणजे आपल्याला व्याख्यान द्यायला डॉक्टर येतात, पोस्टमन, अशा आपण विविध क्षेत्रभेटी सुद्धा घेतो. आपल्या शाळेमध्ये प्रथमोपचार सुद्धा आपल्यावर केले जातात. आणि आपल्याकडे स्वच्छतागृह ही आहे, शाळेचे मैदान आहे. अशा विविध बहुगुणाने नटलेली आपली काय आहे, शाळा आहे. आणि मला म्हणजे वाटतं की तुम्हाला लवकरात लवकर ही शाळेला यावंसं असं वाटतच असावं. बघा, आता हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नेहमी. तर काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील 2-3 विद्यार्थी आळीपाळीने रोज शाळा सुटल्यावर आपल्या वर्गातील कचरा काढतात, वर्ग स्वच्छ करतात. त्यामुळे त्यांना श्रमदानाची सवय लागते. शाळेबद्दल, वर्गाबद्दल आपुलकी निर्माण होते. तुमच्या शाळेत अशी व्यवस्था आहे का? नसल्यास वर्गाची स्वच्छता करण्यासाठी महिनाभराचे वेळापत्रक तयार करा. सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करा. स्वच्छ वर्गासाठी फिरती ढाल किंवा प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक आपल्याला देता येईल. हा उपक्रम आपण शाळा चालू झाल्यावर घेऊ शकतो. तर बघा, हे सांगायचं आहे. चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, हे चित्र पहा, लक्षपूर्वक पाहायचं आहे. तुम्ही पाण्याच्या टाकीजवळ गर्दी व गडबड का झाली असावी? शाळेतील सुविधांचा वापर करताना कोणते नियम पाळावे? शाळेतील शिस्तीची नियमांचा वापर आपण आणखी कुठे करू शकतो? आणि आपल्या सर्वांना मग बघा, शाळा आवडत असते. हे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची तुम्ही काय करायचे आहे, विचारपूर्वक उत्तरे वहीत घ्यायची आहे. तर बघा, शाळेमध्ये आपल्याला वाचनालय असतं, मैदान असतं, संगणक कक्ष इत्यादी ज्या सगळ्या व्यवस्था असतात त्या व्यवस्था सुविधा आपल्याला असतात. आपण त्यांचा वापर करतो. या सुविधांचा लाभ सर्वांना घेता आला पाहिजे आणि त्या वापरताना आपण नियमांचे पालन केले पाहिजे.
आणि यासाठी काय करायला पाहिजे, या सुविधांच्या वापरासाठी आपण रांगेत उभे राहावे. म्हणजे बघा की आता तुम्हाला दिसत आहे की पाण्याच्या टाकीवर जी गर्दी झाली होती, जर रांगेत आपण उभारलो असतो तर ही पाण्याच्या टाकीजवळ गर्दी झाली नसती आणि आपल्याला सगळ्यांना पाणी मिळतं. त्यामुळे आपण गडबड घाई न करता रांगेमध्ये उभे राहूनच पाण्याची टाकी काय करायचं आहे, पाण्याच्या टाकीतलं पाणी नळाद्वारे आपण घेतो. पण ते तर ढकलाढकली होऊ शकते, मारामार होऊ शकते. त्यासाठी आपण शिक्षकांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, रांगेतच उभारलं पाहिजे. ग्रंथालय सुद्धा उभारताना वाचनाची ग्रंथालयाची पुस्तके आपल्याला वाट ठेवून दिलेली असतात. सोमवार मंगळवार प्रत्येक वर्गाचा वादळ असतो. आपल्याला ती पुस्तके आपण त्यांना काय पाहिजे, वेळेत परत केली पाहिजे. पुस्तकाची पाने फाडू नये आणि ती खराब करू नये. समजा चुकून आपल्याला पान फाटलं असेल किंवा पुस्तक देताना आपलं काय झालं असेल, आपण ठरवून फाटू शकतं. त्या प्रकारे ती पुस्तक व्यवस्थित कव्हर घालून ते चिटकून आपण टीचरांना परत देऊ शकतो. म्हणजे वाचनाची पुस्तकं आपण जपून वापरली पाहिजे. वर्गातील बाग व भिंती स्वच्छ ठेवल्या पाहिजे. आपले वर्ग सगळे रंगवलेले आहेत, आपण त्याच्यावर काय करायचं नाही, पेनानं ते खरडायचं नाही, पेनानं काही पण आपलं नाव लिहायचं नाही. वर्गातील बाग चित्र काढायचे नाही, पेनानं नावं लिहायची नाही. आणि खेळ संपतात, खेळ झाल्यावर कॅरम असतो, आपल्याला बॉल दिलेला असतो किंवा चाक दिलेला असतं फिरवायला, ते सगळं आपण काय करायचे, जागेवर जिथं आहे त्याच ठिकाणी आपण ठेवून काय करायचं आहे, खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवायचे आहे. म्हणजे असं जर आपण नियम पाळले तर आपलं काम होईल, आपली शाळा सुद्धा स्वच्छ राहील आणि आपल्याला काय होईल, त्या सर्व सुविधांचा वापर करता येईलच. आता बघा आता तुम्हाला चित्र दिसत आहे, काही मुला मुलींमध्ये वाद होत आहे. त्या शिक्षक काय करत आहे, हस्तक्षेप करत आहे. म्हणजे बघा तुम्ही आठवायचं आहे की तुम्ही विचार करायचा आहे की मित्रमैत्रिणीमध्ये वाद का निर्माण होतात, वाद शांततेने मिटवण्यासाठी तुम्ही काय करता. आणि ज्याच्याबरोबर वाद झाला आहे, वाद झाला म्हणजे भांडण झाल्यावर त्याच्याशी वाद मिटल्यावर तुम्ही कसं वागाल आणि वाद सोडवण्यासाठी तुमच्या दोघांची भांडणं मिटली नाही तर तुम्ही शिक्षकांची मदत घ्याल का. त्या प्रश्नांची पहिल्यांदा उत्तर आपण आठवायचे आहे की आपण असं करू का, आपण काय करू, तर मग त्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल. तर बघा आपल्याला आणि आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर आपले वाद होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात, अगदी किरकोळ कारणावर. तुझा पेन आहे, माझा पेन आहे, असं आपण पेनावरनं वहीवरनं पेन्सिलवरनं कशावरून आपण काय शकतो, भांडू शकतो. मग ते आपण काही न भांडता समजुतीने व शांततेच्या मार्गाने आपण ते भांडणं आपले वाद सोडवले पाहिजे. आणि वादातील सर्वांना आपले म्हणणे सांगण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे माझंच बरोबर आहे मी सांगतो, माझाच पेन आहे असं आपण म्हणायचं नाही. त्याचाही पेन आपल्या रंगासारखा असू शकतो, आपल्यासारखा दोघांचा पेन सेम टू सेम असतो काही वेळा, मग माझाच पेन आहे असं तुम्हाला उदाहरण सांगलं असं आपण म्हणायचं नाही. म्हणजे वादातील सर्वांना आपले म्हणणे सांगण्याची संधी दिली पाहिजे. आणि वादात कोणालाही शारीरिक इजा करू नये, म्हणजे कोणालाही विनाकारण मारायचं नाही. आणि वाद मिटले नाही, आपल्याला भांडण जर मिटले नाही तर शिक्षकांची मदत घ्यावी. म्हणजे काय बघा, जर आपली भांडणं झाली असतील, वाद झाले असतील तर आपण सर्वप्रथम काय करायला पाहिजे, शाळेतील शिक्षकांना सांगितलं पाहिजे. शांततेने वाद मिटवण्याची सवय उपयुक्त असते. या सवयीमुळे आपल्याला समूह जीवनातील प्रश्न समजुतीने सोडवण्यास मदत होते. आणि समूह जीवनातील प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले तर आपल्या अनेक समस्या दूर होतात. म्हणजे आपण लहानपणी शिकलो की आपण वाद, आपल्या मित्रातील भांडणं शांततेने कसं सोडवायचे, ज्यावेळी आपण शिकतो तरच आपण काय शकतो, ज्यावेळी मोठे होतो त्यावेळी आपण समाजात वावरतो, ऑफिसला जाणार, कामानिमित्त बाहेर जाणार, आपण मोठे झाल्यावर त्यावेळी आपण लोकांच्या बरोबर काय शकतो, चांगले वागू शकतो. विनाकारण कोणत्याही कारणास्तव काहीही चूक नसताना आपण कोणाशी भांडण काढणार नाही. आणि जरी आपली चूक तरी आपण माफी मागून काय करू शकतो, त्यांची काय करू शकतो, माफी मागू शकतो आणि आपल्याला जे भांडण आहे तुम्हाला ते मिटवू शकतो. ही सवय तुम्हाला आतापासूनच लागली पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्यावेळी मोठे व्हाल त्यावेळी आपण काय म्हणू शकतो, आपल्याला लोक नाव ठेवतील की हा भांडखोर आहे, याला कोणीही मदत करू नका असे म्हणू शकतात. त्यामुळे आपण भांडखोरपणा करायचा नाही, आपण शांततेने समजुतीच्या मार्गाने राहायचं आहे
कोणतीही अडचण येणार नाही. काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा आता बघा सांगा पाहू की तुमच्या आजूबाजूला शाळेत न जाणारी मुले आहात का? तुम्ही पाहू शकता की तुमच्या आजूबाजूला न जाणारी शाळेत मुलं न जात नाहीत अशी मुलं तुम्ही आजूबाजूला आहेत का? आणि ती शाळेत का जात नाही ते आपण त्या मुलांना विचारू शकतो. म्हणजे बघा अशी मुलं आपल्याला आसपास कधी दिसतात. आता तुम्हाला दिसू शकतात जी ऊस कामगारांची मुलं असतात ती आता सध्या शाळेला जात नाहीत. कारण ती काय केली असतात, आपल्याला काय केलं असतात, शाळा सोडून ते दुसऱ्या गावी आलेले असतात, त्यामुळे शाळेला जात नाही. मग ते काय करायचं बघा, त्यांना विचारायचं की तुम्हाला काय अडचण आहे, तुम्ही शाळेला का जात नाही, तुमची टेक्निक काय करायची त्याची माहिती मिळवायची आहे. तर बघा मी असं का सांगत आहे, कारण प्रत्येक मुला मुलींना शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे. शाळा ही सर्वांसाठी असते. शाळेमुळे आपल्याला इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय होते. विविध लोकांशी आपला परिचय वाढतो. आपण समाजाचा भाग आहोत याची जाणीव सुद्धा आपल्याला शाळेत गेल्यामुळेच होते. हे तुम्हाला माहित आहे का बघा की 14 वर्ष वयाखालील मुला मुलींना कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे. म्हणजे एखादा लहान मुलगा आपण काय करू शकत नाही, धोकादायक कामावर आपण काम करू शकत नाही. कारण 2006 साली शोषणाविरुद्धचा हक्क अधिक व्यापक करत सर्व प्रकारची बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. हे तुम्हाला काय पाहिजे, माहित असलं पाहिजे. म्हणजे बघा आपण काय करू शकतो, जी शाळा बाह्य मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि त्यांना शाळेत येण्यासाठी काय करू शकतो, सांगू शकतो की आपली शाळा किती छान आहे, तुम्ही शाळेत आलं पाहिजे असं त्यांना सांगून आपण त्यांना शाळेची सुद्धा गोडी लावू शकतो. तर ह्या आजच्या पाठामध्ये आपण काय शिकलो बरं, तर वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते. आपल्या सर्वांना काय आवडते, शाळा खूप आवडते. संभाषणातील आपले प्रश्न व वाद समजुतीने शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे. प्रत्येक मुला मुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे. हा सर्व भाग आज आपण आजच्या पाठामध्ये पाहिलेला आहे. तर आज आपण या पाठाचा स्वाध्याय सोडूया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, शाळेत कोणते खेळ खेळायला मिळतात? उत्तर, शाळेत खो खो, लंगडी, चेंडूफेक, कबड्डी, लेझिम यांसारखे खेळ खेळायला मिळतात. प्रश्न दुसरा, शाळेत कोणत्या सुविधा असतात? उत्तर, शाळेत वाचनालय, मैदान, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, सभागृह, समुपदेशन, स्वच्छतागृह इत्यादी सुविधा असतात. प्रश्न तिसरा, वाद कोणत्या मार्गाने सोडवले पाहिजेत? उत्तर, वाद समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला टिंबटिंबची सवय लागते. शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते. वाचनालयातील टिंबटिंब वेळेत परत करावीत. वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावीत. प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची टिंबटिंब मिळाली पाहिजे. प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे. योग्य वाक्यांपुढे बरोबर असे आणि अयोग्य वाक्यांपुढे चूक असे चिन्ह करा. 1. पुस्तकाची पाने फाडू नयेत. बरोबर. 2. खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवू नये. चूक. 3. शाळा
सर्वांसाठी असते. बरोबर.